नमस्ते मंडळी, कशा आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच राहा. तर आज ना आपण मस्त हेल्दी आणि अतिशय पौष्टिक असे दलियाचे लापशी बनवणार आहोत. त्यासाठी साहित्य पहा. हा दलिया मी मार्केटमधून अर्धा किलो आणलेला आहे. हे तूप हाफ वाटी तूप टाकलेलं आहे आणि छोट्या कुकरमध्ये ड्रायफ्रूट त्या तुपात टाकून भाजून घेतले. आता तेलात जे काळे दिसत होते ते काळे मनुके घेतले होते ना, त्याच्या देठाचे ते पडलेले होते, ते मी काढून घेतले नंतर. आणि दलिया छान तुपात भाजून घेतला. नंतर काळे मनुकेही त्याच्यासोबत भाजून घेतले. आता काजू आणि बदाम तुपात भाजलेले ते मी थोडेसे बारीक केले. आता दलियात पाणी व मीठ टाकून कुकरचे झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेतल्या. हा एवढा गूळ आहे तो मी बारीक करून त्यात पाणी टाकून उकळण्यासाठी ठेवला. म्हणजे उकळल्यानंतर गूळ छान विरघळतो आपला. चांगला गूळ विरघळल्यानंतर लापशीमध्ये मी तो गूळ टाकला. आता ह्या गुळाचा मी पाक नाही केलेला, फक्त उकळून घेतला आहे, कारण गूळ छान विरघळतो. नंतर शिजलेल्या लापशीत ते गुळाचे पाणी टाकले व खालीवर करून घेतले. नंतर वरून विलायची पूड टाकली. नंतर भाजून बारीक केलेले ड्रायफ्रूट तेही टाकले. नंतर छान उलताण्याच्या साहाय्याने मिक्स केले. पुन्हा 1 चमचा बडीशोप पावडर टाकली. नंतर उलताण्याच्या साहाय्याने खालीवर केले व थोडे ड्रायफ्रूट आणखी राहिले होते तेही टाकून घेतले आणि वरून थोडेसे तूप टाकले. पाहू शकता आपली किती छान अशी लापशी तयार झालेली आहे. आवडल्यास एक लाईक नक्की करा.